कामन की टेंभवली दोन्ही संघांनी अतुलनीय उल्लेखनीय कामगिरी केलेली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. आपण पाहतात न्यू एकविरा ग्रुप खारबाव U25 बिग बॅश न्यू एकविरा चषक 2026 चा थरार. संध्याकाळच्या सत्रामध्ये मी सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. आज पहिला दिवस तरी यशस्वीरित्या आता पहिलाच दिवस अंतिम चरणामध्ये. बघूया कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे. अमान आणि राहिल अन्सारी ही सलामीची जोडी खेळपट्टीवर 3-3 षटकांचा सामना आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांना देऊया विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन कंप्लीट टीम मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ दोन्ही संघांनी केलेला आहे. दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टेंभवली टीम यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. अन्यथा बघा बॅड लाईट होईल कारण सूर्य अस्ताला गेलेला आहे. वेदांत पहिल्या षटकासाठी तयार होईल. बॉलिंग मार्कवर फ्रंट लाईन गोलंदाज आहे. आघाडीचा गोलंदाज वेदांत तयार होतोय. बॉलिंग मार्कवर अमान आणि त्याला साथ देण्यासाठी राहिल अन्सारी अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर. फिल्डिंगचं चक्रव्यूह सजवलं जात आहे. एसटी रक्षक एसटीएम पासून दूर. एक क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला, एक पॉइंटला, एक क्षेत्ररक्षक पाहतोय शॉर्ट फाईन लेगला, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर उभा आहे. एक क्षेत्ररक्षक पाहतोय मिड ऑफला, एक एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, एक क्षेत्ररक्षक पाहतोय लॉंग ऑनला, एक डीप मिड विकेटला. पहिला चेंडू व्हाट अ शॉट. क्षेत्ररक्षक झेपावतोय झेल घेण्यासाठी. आउट ऑफ द पार्क स्टँड मध्ये डिपॉझिट केला. अमानच्या बॅट मधून येतो षटकार. विजय काय फटका खेळला होता. लाजवाब स्ट्रोक, शानदार स्ट्रोक बाय मिस्टर अमान. पुन्हा एकदा तयार होईल वेदांत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज. क्षेत्ररक्षक 2-2 झेपावताना तू नाही मी नाही आणि चेंडू धरणीला दान झाला. अमानला जीवनदान, नशिबाची साथ मिळाली. एक धाव कंप्लीट करतोय. खरं तर दोघांमध्ये कॉलिंग देखील झालेली नाही. झेल घेण्यासाठी कॉलिंग व्हेरी इम्पॉर्टंट क्रिकेट खेळामध्ये. धावसंख्या एका धाबेच्या मदतीने पुढे जाईल स्कोर कार्डवर 7. पुन्हा एकदा वेदांत तयार होतोय. बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो चांगला फटका. शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतो आउटफील्ड मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते काऊ कॉर्नरला. राहिलला एक धाव मिळेल ऑफ द मार्क. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 8. पुन्हा एकदा वेदांत आमच्यापासून दूर जातोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो हा चेंडू खूप जलद गतीने टाकला होता. एक्सप्रेस डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहे धावफलकावर 8. हा पहिला निर्धाव चेंडू पाहतोय या षटकातील. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसऱ्या चेंडूवर एक धाव आणि चौथा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू टाकला होता. दिशाहीन चेंडू. एक्स्ट्राची मदत, अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल.
धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 9. पुन्हा एकदा वेदांत आमच्यापासून दूर जातोय. हो, चांगला फटका समोर खेळला होता, पण ह्यावेळेला जबरदस्त झेल. शार्प कॅच, फलंदाज होते बाद. पहिला गडी बाद झालेला आहे. अमानची खेळी संपुष्टात आलेली आहे. जबरदस्त झेल टिपला मिडॉपला. धावा मात्र धावपलकावर स्थिर आहेत 9. सोहमने झेल टिपला होता मिडॉपला. नुकतीच काही दिवसांपूर्वी KPL ही स्पर्धा झाली होती. कॉमन प्रीमियर लीग धमाकेदार आयोजन आपण बघितला होता. कामनचा तो शो. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर वेदांत. सामना करेल न्यू बॅटर मनीष. अंधाधुंद बॅट चालवली होती. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. याचबरोबर षटक देखील समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाबा आहेत धावपलकावर फक्त आणि फक्त 9. चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये वेदांत याने. पण थोडासा रणनीतीमध्ये बदल बघायला मिळतोय. टीम 94 कामनच्या वतीने अतुल ठाकरे एक जबरदस्त घातक फलंदाज आहे. विध्वंसक बॅटर आहे. थोडासा लेट ऑर्डर मध्ये त्याला पाठवण्याचा प्रयत्न केला जात आहे कॅप्टनच्या मार्फत. थोडासा रणनीतीमध्ये बदल बघायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला असेल राहिल अन्सारी जो सलामीला आलेला आहे. यश दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर फलंदाच्या बुंध्यामध्ये चेंडू टाकला होता. एक चोरटी धाव पूर्ण केली राहिल अन्सारी याने. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 10. लॉस ऑफ 1 विकेट टीम 94 कॉमन. पुन्हा एकदा यश तयार होईल बॉलिंग मार्कवर. किमान 30 धावा जर जोडल्या राजू पाटील तर एक फायटिंग स्कोर तर म्हणता येईल. कारण दोन्ही संघांनी खूप दर्जेदार खेळ सादर केलेला. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल सुटणार नाही. चांगला झेल. अजून एक फलंदाज होते फेल.
सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस नाऊ. धावांचा वेग वाढवावा लागेल. इथून वैभवकडे देखील चांगली क्षमता आहे. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर यश. चांगला फटका पण क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. मिडॉनला चांगले क्षेत्ररक्षण झालं. वेळ होती फलंदाजाकडे. 1 धाव पूर्ण करण्याची. 1 धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 18. पुन्हा एकदा यश तयार होईल बॉलिंग मार्कवर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. आज की शाम किसके नाम, कामन या फिर टेंभवली के नाम. कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार. फर्स्ट सेमी फायनलचा सामना आपण पाहतात. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये हवं तसं संपर्क होत नाही. थाई पॅड वर चेंडू जाऊन आदळला होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू जातोय. धावा कायम आहेत धाव फलकावर 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावर 18. 2 गडी बाद. पण राहिल अन्सारी धावांसाठी खूप झगडतोय. खेळपट्टीवर स्ट्रगल करतोय. आता अंतिम षटकामध्ये जितक्या जास्त धावा येतील तेवढ्या संघासाठी खूप फायदेशीर धावा असतील. पण धावा येणे अत्यंत गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले होते 9. वेदांतने चांगली गोलंदाजी केली. 1 विकेट. त्यानंतर यशने देखील 9 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. अंतिम षटकासाठी सोहम येतोय. बॉलिंग मार्कवर सामना करेल वैभव. बक्षिसांचा वर्षाव असलेली स्पर्धा, बक्षिसांची खैरात असलेली स्पर्धा प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील बघायला मिळत आहे. न्यू एकविरा चषक 2026 अंडर-25 बिग बॅश न्यू एकविरा ग्रुप खारबाव आयोजित भव्य आणि दिव्य स्पर्धा. स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. 18 धावा धाव फलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पाहतोय वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता थर्ड मॅनला. वेल होती वैभव याच्याकडे 1 धाव पूर्ण करण्याची. 1 धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 19. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर सोहम. उलटा चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि चेंडू मात्र चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फुल टॉस चेंडू होता. 1+6 अशा 7 धावा धावफलकावर आम्ही जोडणार आहोत. 7 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 26. फ्रीड चेंडू सोडून दिलेल्या चेंडूला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव धावफलकावर जोडली जाईल. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 27. फ्रीड कंटिन्यू.
पुन्हा एकदा सोहम. फ्री चेंडू होता, बॅटची कडा, चेंडू बिहाइंड द विकेट गेला होता. धावबादची संधी आहे आणि फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. वैभव धावबाद. फलंदाज बाद होतोय. धाव मात्र धाव पलकावर कायम आहेत. 27. अतुल ठाकरे येतोय खेळपट्टीवर. नॉन स्ट्राईक एंड ला उभा आहे. पुढचा चेंडू सोहम याचा. ओ, प्रचंड वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. एक छोटी धाव पूर्ण केली राहिल याने. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 28. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील, पहिल्या इनिंग मधील. अतुल ठाकरे स्ट्राईकला आहे, जो एक हार्ड हिटर आणि विस्फोटक बॅटर आहे. टीम 94 कामनचा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. फिल्डिंग मध्ये आता फेर बदल केला जातोय. पुन्हा एकदा सोहम तयार होईल बॉलिंग मार्कवर. चला जास्त वेळ घेऊ नका. अंधुक प्रकाश मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. नंतर टेंबवली तुम्हालाच बॅटिंग करायचे, याची आपण नोंद घ्यायची. सोहम पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर. फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस करताना. चला जास्त वेळ घेतला जातोय, आपण वेळेसंदर्भात सहकार्य करा. टेंबवली संघाला पहिली वॉर्निंग देण्यात आलेली आहे वेळेसंदर्भात. ओ, चांगला फटका. काय फटका खेळलेला आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. अतुल ठाकरेचा हा ब्रँडेड सिक्सर. थँक्यू डीजे. षटकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 34 धाबा. स्ट्रॉंग झोन आहे लेग साइड. अतुल ठाकरेचा पाहतो आपण. काय फटका खेळला होता. ह्याच गोष्टीची मी चर्चा करत होतो की अतुल ठाकरेला लेट ऑर्डर मध्ये का पाठवलं गेलं. पुन्हा एकदा एक चांगला फटका पुल केलेला आहे, पण यावेळेला चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षण लाजवाब. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर. 35 धाबा जोडल्या गेलेल्या आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील टाकण्यासाठी तयार होतोय सोहम. पुन्हा एकदा सोहम आमच्यापासून दूर जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल राहिल अन्सारी. हो, उडवलंय चेंडूला. 1 बॉन चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावात चौकार आणि ह्याच बरोबर पहिली इनिंग देखील संपुष्टात आलेली आहे. पहिल्या डावाच्या अखेरीस धाबा आहेत धावपलकावर 39 आणि बरोबर 40 धावांचे लक्ष्य विजयाचं पार करावं लागेल फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम जय हनुमान टेंबुलला. कम ऑन डीजे.
13.33 च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिथे बसलेले आहेत आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. पण प्रेक्षकांना मी विनंती करतोय, टेकडीवर आपण बसलेला डेंजर झोन मध्ये आहेत. सामन्याचा आनंद आपण सीमारेषेच्या बाहेर जाऊन घ्या. बरोबर 13.33 च्या एव्हरेजने प्रति षटकामागे या धावा जोडाव्या लागतील फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. जय हनुमान टेंभवलीला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आदित्य आणि त्याला साथ देण्यासाठी मनीष. पहिले षटक घेऊन येते गोलंदाज मनीष. मनीष तारवी पहिल्या षटकासाठी तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षणाची रचना आपण पाहतोय. एसटी रक्षक एसटीएम पासून दूर आहे. राहील अन्सारी एक क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला, एक पॉइंटला, एक पाहतोय कव्हरला. एक क्षेत्ररक्षक ऑन साइड वर नजर टाकली तर डीप एक्स्ट्रा कव्हरला उभा करण्यात आलेला आहे. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला, एक पाहतोय डीप मिड विकेटला, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर आणि एक शॉर्ट फाईन लेगला. ही क्षेत्ररक्षणाची रचना करण्यात आलेल्या टीम 94 कामन संघाच्या वतीने. बघा आता बघूया कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार, कामन की टेंभवली. दोन्ही संघांनी खूप जबरदस्त कामगिरी केलेली आहे आजच्या पहिल्या दिवसामध्ये. मनीषचा पहिला चेंडू पाहतो आपण, जबरदस्त फटका. चेंडूला पाठवलं डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटका. दुसऱ्या अँगलने पाहूया. घुटना टेक और सिक्सर देख काय फटका गेला होता. लाजवाब स्ट्रोक बाय आदित्य ऑफ द मार्क. षटकाराच्या मदतीने धावसंख्येला देखील प्रारंभ करताना पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर मनीष. हो चांगला फटका पाहतो आपण अलॉंग दी कार्पेट. हा फटका खेळलेला डीप एक्स्ट्रा कव्हरला. गचाल क्षेत्ररक्षण अमान होता तिथे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौका. थँक्यू डीजे. धावसंख्या धावपलका 10. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज पण सेफ लँड झाला होता चेंडू. सरळ बॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 11. नन फॉर 11. बिना कोई विकेट को 11 रन. जय हनुमान टेंभवली. 40 धावांचे लक्ष्य पार करावं लागेल विजयाचा हा सामना जिंकण्यासाठी. फायनल मध्ये अंतिम फेरीचं तिकीट बुक करण्यासाठी पुन्हा एकदा तयार होईल मनीष तारवी. चेंडू डबल माइंडेड झाला होता. बॅटर फटका खेळावा की सोडून द्यावा द्विधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला निर्धाव स्वरूपामध्ये एसटी रक्षकाच्या हातामध्ये. धावा काय माहित धावपलकावर 11. पुन्हा एकदा मनीष. हो पाहतो आपण स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू झालाय शॉर्ट फाईन लेगला. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावबादची संधी निर्माण झाली होती पण 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 13. 2 लढवई आणि फायटर संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रफ अँड टॉप मॅच या 2 संघांमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. एका बाजूला टेंभवली, दुसऱ्या बाजूला कामन. हो चांगला फटका. लॉफ्टेड शॉट
व्हॉट अ शॉट, पाठवलंय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 19 रन विदाउट लॉस. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाबा आहेत धावपलकर 19. चांगली सुरुवात आहे. दोन धावांची पॅनल्टी कोणाला? यस, बॅटिंग करणाऱ्या संघाला 2 धावांची पॅनल्टी पंचांनी घोषित केलेली आहे. बारा चेंडू आणि 21 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ऑनफिल्ड पंचांकडून आमच्यापर्यंत हा इशारा आला होता. बारा चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा पूर्ण कराव्या लागतील. राहिल अन्सारी दुसऱ्या षटकासाठी तयार होईल. बॉलिंग मार्कवर सामना करेल बॅटर आदित्य. 12-21 चे इक्वेशन. हो, तिथे काय घडलं पाहूया आपण. संधी होती असं वाटते. हलकासा बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श झाला होता. यास एक धाव पूर्ण करतो आदित्य. नामी संधी चालून आली ती गडी बाद करण्याची, ती दबडली. एक धाव पूर्ण केली. एका धावेबरोबर धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 20 निम्मा पल्ला पार केलेला आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावा पूर्ण कराव्या लागतील फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. पुन्हा एकदा राहिल अन्सारी राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर मनीष. स्वीट शॉट. चेंडू चाललाय थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. दहा चेंडू आणि 16 धावा पूर्ण कराव्या लागतील. पुन्हा एकदा राहिल अन्सारी. हो, जबरदस्त फटका पाहतोय. स्लिपिंग शॉट. कॅच ड्रॉप. ओ माय गॉड, संधी होती तिथे गडी बाद करण्याची, ती दवडली. संधी होती. 2 जीवनदान आतापर्यंत या सामन्यामध्ये पाहतोय. जर कामन संघ पराभूत झाला तर टर्निंग पॉइंट काय असेल तर त्यांचं गचाल क्षेत्ररक्षण. पराभवाला कारण काय असेल तर खराब क्षेत्ररक्षण. 9 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा पूर्ण कराव्या लागतील. पुन्हा एकदा चांगला स्लॉग हिट. व्हॉट अ शॉट. पाठवलंय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. रॉकेट सिक्सर. धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 31. काय फटका केला होता आदित्यच्या बॅट मधून. हा संघर्षमय षटकार आपण बघितला. 9 धावांची आवश्यकता अजून विजय संपादन करण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये 9 पूर्ण कराव्या लागतील. कंपल्सरी चेजिंग. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर राहिल अन्सारी. हो, चांगला फटका. स्विंग केलेला आहे.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर स्टँड मध्ये डिपॉझिट केले षटकार. हिंदुस्थानी बघा झेलाला खूप महत्व असते. आदित्यचा झेल सोडला आणि पाहतोय आता फक्त 3 धावांची गरज आहे. एक एक झेल खूप महत्वाचं असते क्रिकेट खेळामध्ये. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, विनिंग सिक्सर आदित्यच्या बॅट मधून आणि याच बरोबर फायनल मध्ये अंतिम फेरीत प्रवेश करताना संघ जय हनुमान टेंबवली तनेश्वर पाटील फॅम टीम आहे. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टफ लक टीम 94 कॉमन. हार्ड लक राहिल अन्सारी, हार्ड लक अतुल, हार्ड लक वैभव, ऑल टीम अमान, हार्ड लक.